अधीर झाले, मधुर घन आले, धुक्यातून नभातले सख्या, प्रिया सरीतून सुरेल धुंद स्वर हे आले. असं गाणं गुणगुणतच मी मस्त माझ्या स्वयंपाकाच्या तयारीत होते. तोवर माझा नवरा काहीच कारण नसताना काय तो भसाडा आवाज असं म्हणत येतो. माझा पारा चढतो. हो असू दे. तुझा काय खूप छान आहे का मग? एकतर हे माझं आवडतं गाणं. त्यात मी गाणं म्हणू नाही. म्हणून याला काय करायचं? आणि तू अंथरुणाच्या घड्या करून आलास ना? दिवस रविवारचा. सीमा आणि राजेश दोघांनाही सुट्टी होती. त्यांचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. दोघं जॉब करत असल्याने बाळाचा विचार अजून केला नव्हता. लग्नाला 3 वर्ष होऊन गेल्याने बऱ्यापैकी दोघांना एकमेकांचा स्वभाव पुरून उरला होता. दोघेही हजरजबाबी आणि स्वतःचंच खरं करण्यात माहीर. राजेशचे आईवडील गावी होते, शेती पाहायचे. सीमा आणि राजेश जॉबसाठी मुंबईत राहायचे. त्यांचं गाव मुंबईपासून साधारणतः 3-3.5 तासावर होतं. त्यामुळे सणावार आली किंवा जोडून सुट्टी आली किंवा दोघांची ट्रिप थेट गावाकडे असायची. दोघांनाही आवडायचं गावी जायला. मस्त जम बसलेला दोघांचा. म्हणायला गेलं तर एकदम लक्ष्मीनारायणाचा जोडा. हा मतभेद असायचे, पण दोघांमध्ये एकमेकांना ऐकून घेण्याची क्षमता जास्त होती. त्यामुळे वाद झालेच तरी समेट व्हायला वेळ नाही लागायचा आणि मध्यस्थीचीही गरज नसायची. जसं काय या दोघांना एकमेकांशिवाय अन्य कोणाचीच गरज नाही, तर आपण कुठं होतं भसाडा आवाज. राजेश काय गं सीमा, तुला चेष्टा वगैरे कळती का गं? मी चेष्टेत म्हटलं तसं तुझ्या आवाजाला सीमा हो का? आजकाल लोक चेष्टेत सगळं काही खरं सांगतात. समोरच्याला टोमणाही मारतात आणि चेष्टा होती म्हणून सोडून द्या म्हणून मोकळेही होतात. राजेश, राईचा पर्वत करणं तुझ्याकडून शिकावं. किती ती बडबड करते एवढ्याशा गोष्टीवरून. सीमा, हो हो करते मी राईचा पर्वत. सत्य हे नेहमीच कटू असतं. राजेश, काय ग सीमा, काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळते का? कसलं सत्य आणि कुठलं सत्य? काहीही. सीमा, तू गाणं म्हटलंस की छान म्हणायचं आणि तू माझ्या आवाजाला नाव ठेवायचीस, हे बरं पटतं तुला? राजेश, मग तूही माझ्या आवाजाला नाव ठेव. मी कुठं काय म्हणतो तुला? सीमा, अरे पण बायकोची खोटी स्तुती करायला काय जातंय तुझं? तू म्हटलेलं गाणं म्हणा किंवा तू बनवलेला चहा किंवा तू बनवलेला ऑमलेट कसंही असलं, चव कमी जास्त असेल तरी तुझं मन राखण्यासाठी मी म्हणतेच ना छान झालंय. राजेश, आपल्याला नाही जमत बाबा खोटं बोलायला. कमी जास्त होऊनही नाव जायला. जो जैसा है वैसा ही हम बताते हैं. खरं तर राजेशलाही सीमाचं म्हणणं एव्हाना पटलं होतं. पण माघार कशी घ्यायची म्हणून शक्य होईल तोपर्यंत सीमाबरोबर वाद घालत होता. राजेश अजिबात माघार घेत नाही पाहून सीमा जास्तच चिडते. सीमा, काही माणसांना असं वाटतं मीच खूप शहाणा, बाकी कोणाला काही कळतच नाही. राजेश, तुला असं वाटत नाही? मी ऐकून घेतो याचा अर्थ तू जास्तच बोलते. सीमा, जास्त नाही, खरं तेच बोलते. राजेशही थोडा चिडतोच. होतं असं की राजेश होता चेष्टेच्या मूडमध्ये आणि सीमा होती गाण्याच्या मूडमध्ये. राजेशच्या बोलण्याने सीमाचं गाणं म्हणण्याचा मूड ऑफ होतो आणि सीमाच्या सिरियस बोलण्याने राजेशचा मूड तापतो. तेवढ्यात दाराची बेल वाजते. आता परत दार कोण उघडणार? कारण दोघे भांडण्याच्या तालात आणि घरात दार उघडायला तिसरं कोणी नव्हतं. तिकडे बेल वाजणं चालूच होतं. शेवटी राजेशच जातो. कारण सीमा लवकर उठून घरातलं आवरत होती आणि राजेश उशिरा उठल्याने त्याने एकही काम केलं नव्हतं. निदान यानं दार उघडण्याचं काम तरी करावं अशी बायकोची इच्छा. सीमा तसं काही बोलली नव्हती, पण तिने राजेशकडे टाकलेला कटाक्ष तसंच काहीतरी सांगून गेला. राजेश दार उघडतो. जोशी काकू आत येतात. जोशी काकूंनी थालीपीठ आणलं होतं द्यायला. जोशी काकू त्यांच्या शेजारीण बाई. तसा या दोघांचा शेजाऱ्यांशी संपर्क सुट्टीच्याच दिवशी. जोशी काकूंचा या दोघांवर खूप जीव होता आणि त्यांना या दोघांचं कौतुकही वाटायचं. कारण कधी दोघांचं भांडण वगैरे ऐकायला मिळत नव्हतं. जोशी काकू, काय गं सीमा बाहेर ये.
अगोदर हे गरम गरम थालीपीठ खाऊन घ्या दोघे आणि मग बाकी काम आवरा. सीमा किचनमधून बाहेर येते. हो काकू, हे बघा आलेच. भूक लागले मला पण. राजेशही लगेच ब्रश करून हजर. काकू काय मस्त वास सुटलाय. जोशी काकू, खाऊन घ्या पटकन. थंड झाल्यावर चांगलं नाही लागत. राजेश थालीपीठाचा एक घास तोंडात घेतो आणि पहिल्यांदा सीमाला चारतो. सीमाही रागातच घास चावून खाते. काय करणार, जोशी काकूंसमोर राजेशला कसं नाही म्हणणार. त्यांना भांडण झालेलं कशाला कळू द्यायचं. दोघेही मस्तपैकी थालीपीठावर ताव मारून फस्त करतात. सीमा, राजेश, जोशी काकू आणि स्वतःसाठी चहा आणते. राजेश उगीचीच मगाचा सीमाचा राग घालवण्यासाठी चहा मस्त झालाय बरं का. जोशी काकूही त्याला दुजोरा देतात. सीमाही राजेशची खेचण्याच्या दृष्टीने, हो का मग, आणखी देऊ का? मला माहीत आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण सध्या तरी नको डबल चहा. सीमा त्याच्याकडे बघून नाक मुरडते. जोशी काकू यावर हसतच, चला तुमचं चालू द्या, मी निघते. काही हवं असेल तर कळवत जा, म्हणून निघून जातात. सीमा दार लावते आणि मागे वळते तर काय, तिच्या मागोमाग राजेश. काय रे नौटंकी, मला घास कशाला भरवत होतास? असू दे ग, माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून तिच्या खांद्यावर हात टाकतो. हो माहीत आहे तुझं प्रेम. सीमा त्याचा कान ओढतच, आपली कितीही भांडणं झाली तरी तेरी भी चूप मेरी भी चूप असंच राहायचं. बाहेर कळू नाही द्यायचं भांडण झालेलं. मग घरात कितीही भांडू, नो प्रॉब्लेम. कशी वाटली आयडिया? यावर सीमाला खूप हसू येतं. तू पण ना एक नंबर ड्रामेबाज आहेस. तेरी भी चूप और मेरी भी चूप म्हणे आणि हसत हसतच ती राजेशला हग करून त्याच्या मताला सहमती दर्शवते. ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.